ही गोष्ट गुप्ता कुटुंबियांची आहे. या कुटुंबात 3 लोक होते, गौरी, दिनेश आणि रिचा. सुनबाई, मला जरा चहा दे तर. आई, थोड्या वेळात देते, आता माझी मॅच चालू आहे. बोलत तर अशी आहेस जसं काही स्वतःच मॅच खेळते. अहो आई, समजून घ्या ना, किती महत्वाची मॅच आहे. ही गोष्ट दिनेशने ऐकली आणि तो स्वतः किचन मध्ये चहा बनवायला निघून गेला. चहा घेऊन तो आईकडे गेला. तू इतका त्रास का घेतलास? तुम्हाला तर फक्त चहा प्यायचा आहे. मी बनवलं काय किंवा रिचाने बनवलं काय, गोष्ट तर एकच आहे. ही एकच गोष्ट नाहीये बाळा. माझ्या वेळेला तुझे बाबा कधीच किचनच्या आत सुद्धा गेले नाहीत. आता तू हे सगळं करतोस तर मला चांगलं नाही वाटत. आई, तू पण आता कोणत्या जमान्यात ह्या गोष्टी सगळ्या घेऊन बसलीस? आजकाल तर नवरा बायको दोघंही काम करतात आणि दोघंही जेवण पण बनवतात. ती गोष्ट वेगळी आहे. त्यांचा नाईलाज आहे. तुझा काय नाईलाज आहे? तुझी बायको तर कामाला सुद्धा जात नाही. ते तर आहे, पण तिला आता क्रिकेट बघायला इतकं आवडतं तर मी काय करू? बाकीच्या वेळेला ती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करते की नाही? पण जेव्हा क्रिकेट चालू होतं तेव्हा ती टीव्ही समोरून हलत सुद्धा नाही. आशा आहे की वेळ जाईल तसं सगळं ठीक होऊन जाईल. क्रिकेट मॅच संपली आणि रिचा किचन मध्ये गेली. दिनेश पण तिकडून निघून गेला. प्रत्येक मॅचला असंच व्हायचं. रिचा क्रिकेटची इतकी मोठी फॅन होती की तिला कुठलीच मॅच सोडवत नसे. एके दिवशी काय झालं, रिचा आणि दिनेश दोघं बोलत बसले होते. दिनेश, आईना माझं क्रिकेट बघणं अजिबात आवडत नाही, पण मी काय करू? मला क्रिकेट खूप आवडतं. मी तुझा प्रॉब्लेम पण समजू शकतो आणि आईचा सुद्धा. आईला असं वाटतं की तू जेव्हा क्रिकेट बघायला बघतेस तेव्हा तू तुझ्या जबाबदाऱ्या विसरून जातेस. पण असं काही नाहीये. असं काही नाही हे मला माहित आहे, पण आईला हे समजावणं थोडं कठीण आहे. मला माहिती आहे, पण मला असं वाटतं की त्यांनी मला समजून घ्यावं. मला फक्त इतकंच हवं आहे की घरात सुख आणि शांती कायम राहू दे आणि तुमच्या दोघींमध्ये भांडण न होत. काही दिवस असेच गेले आणि आता सगळीकडे IPL ची पोस्टर्स लागली होती. एक दिवस दिनेश आपल्या आई बरोबर बाजारात गेला होता. आता काही दिवसांकरता तू विसरूनच जा की तुझी एक बायको सुद्धा आहे. काय? ते बघ, IPL सुरू होणार आहे. गौरीने दिनेशला IPL ची पोस्टर्स दाखवली. आता रिचा बरेच दिवस टीव्हीच्या समोरच बसून राहील. मी तिला समजवे नाही, ती यावेळी असं काही नाही करणार. बघूयात. दिनेश आई बरोबर घरी परत आला आणि रिचाकडे गेला. रिचा, तुला माहित आहे का IPL सुरू होणार आहे? हो, मी तर IPL चीच वाट बघत आहे. पण मला असं वाटतं यावेळी IPLच्या सगळ्या मॅचेस नको बघूस. हवं असेल तर रात्री रिपीट मॅचेस बघ. रिपीट बघायला कुठे मजा येते? पण रिचा, तू जर त्या मॅचेस बघत बसशील तर इकडे घरात महाभारत सुरू होईल. तू तर आईला चांगलंच ओळखतेस. ते सगळं ठीक आहे, पण मी मॅच कशी काय मिस करू शकते? मग एक काम कर, घरातलं सगळं काम आधीच पूर्ण करून घे, म्हणजे आईला तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही. ठीक आहे, हे मी करेन. काही दिवस गेले आणि IPL मॅचेस चालू झाल्या. रिचाने घरात ती सगळी कामं आधीच केलेली होती आणि मग ती क्रिकेट बघायला बसली. रिचाच्या सासूने बघितलं की सगळी कामच झालेली आहेत. हे तर खूप मस्त केलं रिचाने, सगळं काम झालेलं आहे. आता तिने काहीही केलं तरी माझी काही हरकत नाही. दोघी सासू सुना खुश होत्या. आता रोज घरातली सगळी कामं पूर्ण करून रिचा क्रिकेट बघायला बसत असे. एके दिवशी रिचा मॅच बघत होती तेव्हा तिची सासू गौरी तिकडे आली. रिचा, मी गॅसवर दूध ठेवलं आहे, थोड्या वेळाने बंद करून टाक. मी बाजूच्या काकूंकडे जाते आहे. ठीक आहे मम्मी, आठवणीने काही मिनिटातच बंद करून टाक. हो करेन मी. रिचाची सासू गौरी तिकडून निघून गेली आणि मग रिचा पुन्हा क्रिकेट बघण्यात मग्न झाली. भरपूर वेळ गेला आणि इकडे दूध उतू गेलं आणि दूध पडल्यामुळे गॅस बंद झाला. सगळ्या घरात दुधाचा वास पसरायला लागला. रिचा अजूनही क्रिकेटमध्ये गुंग होती. तिला कळलंच नाही साऱ्या घरात गॅस पसरला आहे. आणि अचानक किचन मध्ये आग लागली. किचन जळत होतं
आणि हे न कळल्यामुळे रिचा अजूनही क्रिकेट देखण्यात मग्न होती. तितक्यात रिचाची सासू घरी परत आली आणि तिच्या लगेच वास लक्षात आला. रिचा, घरात आग लागली आहे, पळ! सासू आणि सून दोघी घराच्या बाहेर आल्या आणि पूर्ण घर आगीच्या कचाट्यात जळत होतं. तू गॅस बंद नव्हता केलास का? ते मी मॅच बघायच्या नादात विसरून गेले. तुझ्या त्या मॅचमुळे आज माझं घर जळून गेलं. काही मिनिटातच फायर ब्रिगेड तिकडे आली आग विझवण्यासाठी. लवकरच आग विझली, पण घरात काहीही राहिलं नव्हतं. रिचा आपल्या चुकीमुळे रडत होती. याकरताच तुला मी ओरडत असायचे, क्रिकेट मध्ये इतकं हरवून नका जाऊ की आपल्या जबाबदाऱ्या विसरून जाल. आता बघ, माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचं तू काय केलंस. आई, मला माफ करा. मी जाणून बुजून हे सगळं नाही केलं. आजच्या नंतर मी कधीच क्रिकेट बघणार नाही. रिचाला खूप पश्चाताप झाला होता, पण त्यामुळे तिचं जुनं घर तर तिला परत मिळणार नव्हतं. जर रिचाने वेळेवर आपल्या सासूचं ऐकलं असतं तर आज तिला हा दिवस नसता बघावा लागला. एका गावात मदन आपल्या बायको बरोबर राहत होता. मदनचं दुसरं लग्न निमिता बरोबर झालं होतं. मदनला 2 मुलं होती, सिब्बू आणि वीरू. पण निमिता आपला मुलगा सिब्बूवरच प्रेम करायची. वीरू अभ्यासाबरोबर बाबांना शेतीच्या कामात सुद्धा मदत करायचा. सिब्बू आरामात बसून दूध पीत होता आणि वीरू अभ्यास करत होता. तेव्हा तिकडे निमिता आली. आता संध्याकाळ झालीये, आता तरी जा शेतावर जाऊन ये. काय हे पुस्तकच वाचत राहणार आहेस नेहमी? आई, अभ्यास पण महत्वाचा आहे. ही पुस्तकं जेवायला नाही देत. आई, सिब्बूला तर काहीच काम नाहीये, याला शेतावर पाठवून दे. तू नेहमी सिब्बूवर जळत असतोस का? चुपचाप जा आता. सिब्बू शेतात गेला तर काळा पडेल. ठीक आहे, मी जात आहे. मी बाईक घेऊन जाऊ का? नाही, चालतच जा. कुठे दुसऱ्या गावात थोडीच जातोयस जे बाईक वरून जाशील. वीरू काही नाही बोलला. पुस्तकं बंद करून शेतावर निघून गेला. एकदा सकाळी सकाळी वीरूला घरचं सामान आणायला शहरात जायचं होतं. बाबा, मला बाईक हवी आहे. चालत एवढं सगळं सामान कसं काय घेऊन येऊ? मी तर आता या घरात कोणीच नाहीये. तू सगळं तुझ्या आईला विचार. हो, मलाच वाईट बनवा. आई, बाईक दे ना मला. निमिता काहीतरी बोलणार इतक्यात सिब्बू बोलला. आई, माझी बाईक कोणाला देऊ नकोस. हा तर सायकल घेऊन सुद्धा जाऊ शकतो. मला बाईक वरती मैदानामध्ये खेळायला जायचंय. मैदान तर गावातच आहे, तू असं पण जाऊ शकतोस ना. पण मी इतकं सगळं सामान कसं काय घेऊन जाणार? तू सारखं माझ्या मुलाला बघून चिडत नको जाऊस. जा, कसाही जा, बाईक मिळणार नाही. वीरूला बाईक नाही मिळाली आणि आज सुद्धा सायकल घेऊन त्याला घरचं सामान आणायला शहरात जावं लागलं. सिब्बू आईच्या प्रेमामुळे खूप बिघडून गेला होता, म्हणून तो घरात आणि शेतात काहीही काम करायचा नाही आणि शाळेत सुद्धा जायचा नाही. पण वीरू कॉलेजमध्ये शिकायला जायचा. वीरूला आज कॉलेजसाठी उशीर होत होता. आता घरी बाईक मागितली तर कोणीही देणार नाही. कॉलेज इथून 25 किलोमीटर लांब आहे. आता मला सायकल वरूनच जावं लागेल. सुट्टी घेतो, पण आज कॉलेजमध्ये जाणं पण गरजेचं आहे. वीरूने जोरात सायकल चालवायला सुरुवात केली, पण कॉलेजमध्ये पोहोचायच्या आधीच त्याचा सायकलचं टायर पंक्चर झालं. ओ, या सायकलला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. चला, सायकल आता ढकलतच घेऊन जातो. येताना काहीतरी करीनच. वीरू सायकल ढकलत घेऊन जाऊ लागला आणि काही वेळात तो कॉलेजमध्ये सुद्धा पोहोचला. पण त्याला खूप उशीर झालेला होता आणि खूप ऊन पडलेलं होतं. काही मुलं बाहेरच उभे होते. यार, या गरीब मुलांना कॉलेजमध्ये ऍडमिशन कोण देतो कळत नाही. का बोलावतात अशा मुलांना इथे? ना यांच्याकडे चांगले कपडे असतात, ना यांच्याकडे काही पैसे असतात. गरीब सायकल वरूनच इकडे येतो. एकदम बरोबर बोललास तू. यांच्यासारख्या मुलांमुळे कॉलेजचं नाव सुद्धा खराब होत असतं. हो, चल निघूया आता. आपल्याकडे तर प्लेसमेंट साठी जायचं आहे. उद्या ही मुलं आपल्यासाठी चहा घेऊन येतील. मुलं या सगळ्या गोष्टी बोलून निघून गेली, पण वीरूच्या मनावर या सगळ्याचा खूप परिणाम झाला. वीरूच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. वीरू कॉलेजमधून घरी येत होता. रस्त्यात एक बांबूचं जंगल होतं. वीरू तिकडेच थांबला. कळत नाहीये हे काय आहे. आता काही वेळ मी इथेच बसून राहतो.
वीरू बांबूच्या झाडांच्या सावलीत झोपून गेला आणि त्याने झाडाची लांबी बघितली. त्याच्या मनात एक विचार आला. सगळे खिल्ली उडवत असतात, आता मला स्वतःला पैसे कमवून बाईक घ्यावी लागेल. मी हे बांबू कापून बाजारात विकेन आणि पैसे कमवून बाईक घेईन. वीरूने थोडी लाकडं कापून सायकलवर ठेवली आणि ती तो घरी घेऊन गेला. तेव्हा त्याच्या डोक्यात नवीन काहीतरी करण्याचा विचार आला आणि त्याने बांबूची एक बाईक बनवायला सुरुवात केली. वीरू आपली बाईक बनवायच्या कामात व्यस्त होता तेव्हा निमिता तिकडे आली. शेतीच्या कामापासून वाचण्यासाठी तू हे फालतू काम करतोयस. आई, हे फालतू काम नाहीये, मी एक बांबू बाईक बनवत आहे. तू आता इतका छोटा नाहीयेस की तुला अशा खेळण्यांची गरज लागेल. आई, करू द्यायला काय करायचं ते. त्याच्या नशिबात तर बाईक नाहीच आहे. मग त्याचं स्वप्न तरी पाहू दे. हो सिब्बू, तू अगदी खरं बोलतोयस. वीरूने सगळीकडे दुर्लक्ष करून 2 दिवस बाईक बनवण्यासाठी घालवले. बांबूची लाकडं आता बाईकचं रूप घ्यायला लागली होती. हे बघून सिब्बूची चिंता वाढू लागली. जर का याने बाईक बनवली तर माझी इज्जत कमी होऊन जाईल, म्हणून आता मलाच काहीतरी करावं लागेल. सिब्बूने बाईकला नष्ट करून टाकलं. हे बघून वीरूला फार वाईट वाटलं, पण त्यांनी हिम्मत नाही सोडली आणि तो जंगलात जाऊनच बाईक बनवू लागला. त्यात त्याला यश सुद्धा मिळालं. कॉलेजमध्ये प्लेसमेंटचा दिवस होता. वीरू सकाळीच तयार झाला. बाळा, जे काही विचारतील त्याचं नीट उत्तर दे आणि नोकरी घेऊन टाक. तुझी मेहनत सफल होईल. हो बाबा, नक्की. आज सायकल राहू दे, बाईक घेऊन जा. लेट झाला तर नोकरी नाही मिळणार. नाही, मी चालत जाणार आहे. वीरू घरून चालत निघाला आणि जंगलात त्याची बाईक उभी होती, जी दिसायला खूपच सुंदर होती. वीरू आपल्या बाईकवर बसला, तिला चालू केलं आणि कॉलेजला येऊन पोहोचला. सगळे लोक बांबू बाईक बघून हैराण झाले. वाव, हे काय आहे? ही किती मस्त आणि युनिक बाईक आहे. यार, ह्याने त्यांनी कुठून तरी चोरली असेल. या गरीब लोकांच्या आवाका बाहेरची आहे सगळं. आणि वीरूला वाटलं असेल की हे जर बाईक असं घेऊन गेलो कॉलेजमध्ये तर त्याचा प्लेसमेंट होऊन जाईल. चांगले विचार आहेत, पण याला माहित नाही स्पोर्ट्स बाईकच्या जमान्यात हे सगळं चालत नाही. सगळे लोक पुढे जात आहेत आणि हा परत आदी मानव बनायला जात आहे. मुलांनी वीरूची खूप मजा उडवली, पण तितक्यात एका प्रोफेसरची नजर त्या बाईकवर पडली. त्यांनी वीरूचं काम बघितलं. काही तासातच इंटरव्ह्यू संपले. सगळ्या विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये एकत्र केलं गेलं. ए, तू इथे का उभा आहेस? सिलेक्शन नसेलच झालं तुझं. जा घरी जा स्वतःच्या. वीरू काही बोलणार त्याआधीच प्रोफेसर माईक वरून बोलले. आज इकडे काहीतरी वेगळं घडलं आहे, ज्याने आपल्या कॉलेजचं नाव खूप मोठं झालं आहे आणि बरोबरच पर्यावरणाचा तोलही राखला आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या प्रदूषणाचा बचाव होऊ शकेल. आणि ही बाईक जी पाण्यावर चालते, यामुळे वाढत्या पेट्रोलच्या भावांपासून सामान्य माणसाचे नाही हाल होणार. सगळ्यांनी वीरूसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि आपल्या कॉलेजचं नाव मोठं करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे वीरू, ज्याला एका कंपनीने खूप चांगल्या पॅकेजवर आपल्या कंपनीमध्ये बांबू बाईक बनवण्यासाठी सिलेक्ट केलेला आहे. सगळ्यांनी वीरूसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. वीरूला पुरस्कार मिळाला. तो बांबू बाईकने घरी आला आणि सगळी घटना सांगितली. हे ऐकून त्याचे बाबा मदनना खूप आनंद झाला. आई आणि भावाला पस्तावा झाला. आजूबाजूच्या गावांमध्ये वीरूचीच चर्चा झाली. सगळे लोक बांबू बाईक बघायला येऊ लागले. एका गावात मदन आपल्या बायको बरोबर राहत होता. मदनचं दुसरं लग्न निमिता बरोबर झालं होतं. मदनला 2 मुलं होती, सिब्बू आणि वीरू. पण निमिता आपला मुलगा सिब्बूवरच प्रेम करायची. वीरू अभ्यासाबरोबर बाबांना शेतीच्या कामात सुद्धा मदत करायचा. सिब्बू आरामात बसून दूध पित होता आणि वीरू अभ्यास करत होता. तेव्हा तिकडे निमिता आली. आता संध्याकाळ झाली आहे, आता तरी जा शेतावर जाऊन ये. का हे पुस्तकच वाचत राहणार आहेस नेहमी? आई, अभ्यास पण महत्वाचा आहे. ही पुस्तकं जेवायला नाही देत. आई, सिब्बूला तर काहीच काम नाहीये, याला शेतावर पाठवून दे. तू नेहमी सिब्बूवर जळत असतोस का? चुपचाप जा आता. सिब्बू शेतात गेला तर काळा पडेल. ठीक आहे, मी जात आहे. मी बाईक घेऊन जाऊ का? नाही, चालतच जा. कुठे दुसऱ्या गावात थोडी जातोयस जे बाईक वरून जाशील. वीरू काही नाही बोलला. पुस्तकं बंद करून शेतावर निघून गेला. एकदा सकाळी सकाळी वीरूला घरचं सामान आणायला शहरात जायचं होतं.
बाबा मला बाईक हवी आहे. चालत एवढं सगळं सामान कसं काय घेऊन येऊ? मी तर आता या घरात कोणीच नाहीये. तू सगळं तुझ्या आईला विचार. हो, मलाच वाईट बनवा. आई बाईक दे ना मला. निमिता काहीतरी बोलणार इतक्यात सिब्बू बोलला. आई, माझी बाईक कोणाला देऊ नकोस. हा तर सायकल घेऊन सुद्धा जाऊ शकतो. मला बाईक वरती मैदानामध्ये खेळायला जायचंय. मैदान तर गावातच आहे. तू असं पण जाऊ शकतोस ना. पण मी इतकं सगळं सामान कसं काय घेऊन जाणार? तू सारखं माझ्या मुलाला बघून चिडत नको जाऊस. जा, कसाही जा, बाईक मिळणार नाही. वीरूला बाईक नाही मिळाली आणि आज सुद्धा सायकल घेऊन त्याला घरचं सामान आणायला शहरात जावं लागलं. सिब्बू आईच्या प्रेमामुळे खूप बिघडून गेला होता. म्हणून तो घरात आणि शेतात काहीही काम करायचा नाही आणि शाळेत सुद्धा जायचा नाही. पण वीरू कॉलेजमध्ये शिकायला जायचा. वीरूला आज कॉलेजसाठी उशीर होत होता. आता घरी बाईक मागितली तर कोणीही देणार नाही. कॉलेज इथून 25 किलोमीटर लांब आहे. आता मला सायकल वरूनच जावं लागेल. सुट्टी घेतो, पण आज कॉलेजमध्ये जाणं पण गरजेचं आहे. वीरूने जोरात सायकल चालवायला सुरुवात केली. पण कॉलेजमध्ये पोहोचायच्या आधीच त्याचा सायकलचं टायर पंक्चर झालं. ओ, या सायकलला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. चला, सायकल आता ढकलतच घेऊन जातो. येताना काहीतरी करीनच. वीरू सायकल ढकलत घेऊन जाऊ लागला आणि काही वेळात तो कॉलेजमध्ये सुद्धा पोहोचला. पण त्याला खूप उशीर झालेला होता आणि खूप ऊन पडलेलं होतं. काही मुलं बाहेरच उभे होते. यार, या गरीब मुलांना कॉलेजमध्ये ऍडमिशन कोण देतं कळत नाही. का बोलावतात अशा मुलांना इथे? ना यांच्याकडे चांगले कपडे असतात, ना यांच्याकडे काही पैसे असतात. गरीब सायकल वरूनच इकडे येतो. एकदम बरोबर बोललास तू. यांच्यासारख्या मुलांमुळे कॉलेजचं नाव सुद्धा खराब होत असतं. हो, चल निघूया आता. आपल्याकडे तर प्लेसमेंट साठी जायचं आहे. उद्या ही मुलं आपल्यासाठी चहा घेऊन येतील. मुलं या सगळ्या गोष्टी बोलून निघून गेली. पण वीरूच्या मनावर या सगळ्याचा खूप परिणाम झाला. वीरूच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. वीरू कॉलेजमधून घरी येत होता. रस्त्यात एक बांबूचं जंगल होतं. वीरू तिकडेच थांबला. कळत नाहीये हे काय आहे. आता काही वेळ मी इथेच बसून राहतो. वीरू बांबूच्या झाडांच्या सावलीत झोपून गेला आणि त्याने झाडाची लांबी बघितली. त्याच्या मनात एक विचार आला. सगळे खिल्ली उडवत असतात. आता मला स्वतःला पैसे कमवून बाईक घ्यावी लागेल. मी हे बांबू कापून बाजारात विकेन आणि पैसे कमवून बाईक घेईन. वीरूने थोडी लाकडं कापून सायकलवर ठेवली आणि ती तो घरी घेऊन गेला. तेव्हा त्याच्या डोक्यात नवीन काहीतरी करण्याचा विचार आला आणि त्याने बांबूची एक बाईक बनवायला सुरुवात केली. वीरू आपली बाईक बनवायच्या कामात व्यस्त होता तेव्हा निमिता तिकडे आली. शेतीच्या कामापासून वाचण्यासाठी तू हे फालतू काम करतोयस. आई, हे फालतू काम नाहीये. मी एक बांबू बाईक बनवत आहे. तू आता इतका छोटा नाहीयेस की तुला अशा खेळण्यांची गरज लागेल. आई, करू द्यायला काय करायचं ते. त्याच्या नशिबात तर बाईक नाहीच आहे. मग त्याचं स्वप्न तरी पाहू दे. हो सिब्बू, तू अगदी खरं बोलतोयस. वीरूने सगळीकडे दुर्लक्ष करून 2 दिवस बाईक बनवण्यासाठी घालवले. बांबूची लाकडं आता बाईकचं रूप घ्यायला लागली होती. हे बघून सिब्बूची चिंता वाढू लागली. जर का याने बाईक बनवली तर माझी इज्जत कमी होऊन जाईल. म्हणून आता मलाच काहीतरी करावं लागेल. सिब्बूने बाईकला नष्ट करून टाकलं. हे बघून वीरूला फार वाईट वाटलं. पण त्यांनी हिंमत नाही सोडली आणि तो जंगलात जाऊनच बाईक बनवू लागला. त्यात त्याला यश सुद्धा मिळालं. कॉलेजमध्ये प्लेसमेंटचा दिवस होता. वीरू सकाळीच तयार झाला. बाळा, जे काही विचारतील त्याचं नीट उत्तर दे आणि नोकरी घेऊन टाक. तुझी मेहनत सफल होईल. हो बाबा, नक्की. आज सायकल राहू दे, बाईक घेऊन जा. लेट झाला तर नोकरी नाही मिळणार. नाही, मी चालत जाणार आहे. वीरू घरून चालत निघाला आणि जंगलात त्याची बाईक उभी होती, जी दिसायला खूपच सुंदर होती. वीरू आपल्या बाईकवर बसला, तिला चालू केलं आणि कॉलेजला येऊन पोहोचला. सगळे लोक बांबू बाईक बघून हैराण झाले. वाव, हे काय आहे? ही किती मस्त आणि युनिक बाईक आहे. यार, ह्याने तरी कुठून तरी चोरली असेल. या गरीब लोकांच्या आवाका बाहेरची आहे सगळं. आणि वीरूला वाटलं असेल की हे जर बाईक असं घेऊन गेलो कॉलेजमध्ये तर त्याचा प्लेसमेंट होऊन जाईल. चांगले विचार आहेत, पण याला माहित नाही स्पोर्ट्स बाईकच्या जमान्यात हे सगळं चालत नाही. सगळे लोक पुढे जात आहेत आणि हा परत आदी मानव बनायला जात आहे.
मुलांनी वीरूची खूप मजा उडवली, पण तितक्यात एका प्रोफेसरची नजर त्या बाईकवर पडली. त्यांनी वीरूचं काम बघितलं. काही तासातच इंटरव्ह्यू संपले. सगळ्या विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये एकत्र केलं गेलं. ए, तू इथे का उभा आहेस? सिलेक्शन नसेलच झालं तुझं. जा घरी जा स्वतःच्या. वीरू काही बोलणार त्याआधीच प्रोफेसर माईक वरून बोलले. आज इकडे काहीतरी वेगळं घडलं आहे, ज्याने आपल्या कॉलेजचं नाव खूप मोठं झालं आहे आणि बरोबरच पर्यावरणाचा तोलही राखला आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या प्रदूषणाचा बचाव होऊ शकेल. आणि ही बाईक जी पाण्यावर चालते, यामुळे वाढत्या पेट्रोलच्या भावांपासून सामान्य माणसाचे नाही हाल होणार. सगळ्यांनी वीरूसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि आपल्या कॉलेजचं नाव मोठं करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे वीरू, ज्याला एका कंपनीने खूप चांगल्या पॅकेजवर आपल्या कंपनीमध्ये बांबू बाईक बनवण्यासाठी सिलेक्ट केलेला आहे. सगळ्यांनी वीरूसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. वीरूला पुरस्कार मिळाला. तो बांबू बाईकने घरी आला आणि सगळी घटना सांगितली. हे ऐकून त्याचे बाबा मदनना खूप आनंद झाला. आई आणि भावाला पस्तावा झाला. आजूबाजूच्या गावांमध्ये वीरूचीच चर्चा झाली. सगळे लोक बांबू बाईक बघायला येऊ लागले.